ज्यांची बर्थ डेट 2, 11, 20, 29 आहे, या व्यक्तींचे सकारात्मक गुण आणि थोडेसे कमकुवत गुण मी तुम्हाला आज सांगणार आहे. 2 नंबर हा मूनला रिप्रेझेंट करतो. चंद्र हा मनाचा कारक आहे. त्यांच्यामध्ये भावना, क्रिएटिव्हिटी, इंट्युशनची पॉवर इतरांपेक्षा चांगली पाहायला मिळते. लोक काय बोलणार आहे किंवा एखादी व्यक्ती यांच्यासमोर गेल्यानंतर ह्यांना अंदाज आलेला असतो आधीच की ही व्यक्ती काय रिॲक्ट होणार आहे किंवा काय बोलणार आहे. इतरांच्या चुका समजून घेण्याची आणि त्यांना स्वीकारण्याची क्षमता या व्यक्तींमध्ये पाहायला मिळते. कोणत्याही वादात सामंजस्यपणे राहून सर्वांना सोबत घेऊन चालणारी ही व्यक्ती असतात. तुम्ही जर पाहिलं असेल तर या व्यक्तींमध्ये कुठेही घाई न करता, न डगमगता योग्य वेळेची वाट बघण्याची सवय या व्यक्तींना असते. थोडेसे मितभाषी असतात. अनावश्यक बोलण्यापेक्षा शांत राहून ऑब्झर्व करण्याची फार सवय असते या व्यक्तींना. या व्यक्तींचं जर नेचर पाहिलं असेल तर तुम्ही लोकांशी जुळून घेण्यात, सहकार्य करण्यात कुशल असतात. एखादं हाती घेतलेलं काम हे जबाबदारीने पूर्ण पाडतात. दिलेला शब्द देखील पाळतात. इतरांच्या भावना आणि परिस्थिती सहज समजून घेणारे लोक असतात. 2 व्यक्तींमध्ये जर मतभेद होत असतील तर मिटवण्याचा देखील प्रयत्न करण्याचा ह्यांचा अट्टहास असतो. इतरांच्या दुःखात सहभागी होऊन मदत करण्याची भावना ह्यांच्यात पाहायला मिळते. त्यांच्या बोलण्यामध्ये आणि वागण्यामध्ये एक वेगळे आकर्षण असते. त्यांच्या वागण्या बोलण्यात नम्रता, सौम्यता, सभ्यता दिसून येते. स्वतःच्या कर्तृत्वावर पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतात. या व्यक्तींमध्ये एक गुण फार चांगला आहे की मनात न राग ठेवता इतरांना माफ करण्याची वृत्ती असते. तर या व्यक्तींमध्ये थोड्याशा नकारात्मक गुण पण असतात किंवा कमकुवत बाजू पण आपण त्या म्हणू शकतो. या व्यक्तींमध्ये जर तुम्ही पाहिले असेल तर थोडेसे स्वतःच्या भावना किंवा मत मांडण्याचा थोडा संकोच करत असतात. लहान गोष्टींचाही मनावर जास्त परिणाम करून घेतात किंवा कोणी काही बोललं तर ह्यांना पटकन मनाला लागू शकतं. तर कधी या व्यक्तींचे मूड स्विंग्स डाऊन्स असतात किंवा अप्स अँड डाऊन्स असतात किंवा कधी कामामध्ये किंवा एखाद्या गोष्टींमध्ये फारसा रस नसतो. भावनांच्या आहारी जाऊन निर्णय घेण्याची शक्यता जास्त असते. म्हणजे एखाद्याने कोणी प्रेशराईज केलं तर त्यांना असं थोडंसं दडपण येतं. मेकिंग डिसिजन घेण्याच्या बाबतीत एक पाऊल मागे असतात. या लोकांना सुरक्षित राहणं जास्त प्रेफर करतात. तोपर्यंत समोरच्या व्यक्तीवर पूर्णतः ह्यांना विश्वास बसत नाही किंवा ह्यांची इच्छा होत नाही तोपर्यंत हे पटकन कोणाला मोकळे बोलत नाहीत किंवा व्यक्त पण होत नाहीत. जसा चंद्र समुद्राच्या भरती ओहोटीवर परिणाम देतो तसेच ह्यांचे मूड स्विंग्स देखील असतात. थोडक्यात काय, चंद्राच्या कलांप्रमाणे यांचे मूड्सही बदलत राहतात. एक लक्षात घ्या, तुमच्या इंट्युशन्स पॉवर इतक्या जबरदस्त आहेत की तिचा योग्य तऱ्हेने वापर करायला शिका. आणि हे गुण तुमच्यात किती आहेत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला सेव्ह करायला विसरू नका. आणि ज्यांची ही बर्थ डेट आहे तुमच्या माहितीतल्या लोकांमध्ये तर त्या लोकांना नक्की शेअर करा आणि फॉलो करा. धन्यवाद.